म्हणजे सीसीआयने कापसाचा एक तर विक्री सुरू केली. विक्री सुरू केल्यानंतर पुन्हा मागच्या आठवड्यात त्यांनी कापसाचे भाव कमी केलेले आहेत आणि या बरोबर. कमी केलेल्या भावात सुद्धा कापसाची मला वाटते बहुतेक पाहिजे तशी विक्री होत नसल्यामुळे 8-10 हां, दिवसानंतर हां. पुन्हा अजून यापेक्षाही अजून सीसीआय भाव कमी करू शकते. ज्याचा परिणाम पुन्हा ₹200-300 कापसाचे दर कमी होऊ शकतात. आता जे आपल्याला कापसाचे भाव कमी झालेले दिसून आलेत, म्हणजे एक 5 ते 6% आतापर्यंत कापसाचे भाव कमी झाले, की जे उच्चांकापासून पडलेले आहेत. तर हो. याच्यामध्ये हे जे काही व्यापार कराराची चर्चा आहे, अमेरिका भारत किंवा अमेरिका बांगलादेश याचा याचा काही हातभार लागलेला आहे, की फक्त या 2 धोरणांमुळेच नाही, हे नाही. कापसाचे भाव कमी झालेत? हो, ते कसं आहे, की अमेरिकाचा जो करार झालेला आहे, त्याचा इनडायरेक्टली हा एक चर्चेचा विषय झाल्यामुळे याचा इनडायरेक्टली फरक हं. पडलेलाच आहे. कारण काय हा बरोबर. व्यापारी सुद्धा मग काय, की हा अमेरिकेनं करार केला, अमेरिकेमध्ये असं झालं, तसं झालं, त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते काय म्हणतात सायकॉलॉजिकली इफेक्ट तो त्यामध्ये ₹200-300 चा झाला. त्याच्यामुळे सुद्धा भाव कमी झालेले आहेत.